नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडीचा या ठिकाणी प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला चालू घडामोडीचा प्रश्नसंच क्रमांक कितवा आहे? 5 आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचे पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असे टॉपिक कव्हर केलेले आहेत। आता आजचा जो टॉपिक आपण घेणार आहोत तो असणार आहे पुरस्कार। तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, तुम्हाला पुरस्कारावरती 1 ते 2 प्रश्न काय केले जातात, हमखास विचारले जातात। म्हणून या ठिकाणी आपण जे पुरस्काराचे प्रश्न घेतले आहेत हे तुमच्यासाठी काय आहेत, अतिशय महत्त्वाचे अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न आपला पहा, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर काय विचारलंय, राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2024 चा कुणाला जाहीर झाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग ऑप्शन काय आहेत बघा, रामचंद्र गुहा आहे, इंद्रजित सावंत आहे, जयसिंग पवार आहे आणि निनाद बेडेकर आहे। तर यापैकी जयसिंग पवार यांना काय झालेलं आहे, 2024 चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपला, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा या ठिकाणी, पंडित उदय भवाळकर यांना कोणत्या राज्याने कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलाय? काय विचारलंय, पंडित उदय भवाळकर यांना कोणत्या राज्याने कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार किंवा कालिदास सन्मान या पुरस्काराने सन्मानित केले किंवा प्रदान केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कोणत्या राज्याने केला त्यांना हा कालिदास पुरस्कार? तर मध्य प्रदेश राज्याने त्यांना हा कालिदास पुरस्कार दिलेला आहे। कोणाला दिलाय हा कालिदास सन्मान? मध्य प्रदेश राज्याने। तर पंडित उदय भवाळकर यांना या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला आहे। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षा दृष्टीने लक्षात ठेवायचं। तुम्हाला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। एक तर काय, कालिदास सन्मान हा पुरस्कार कोणतं राज्य देतं? तर हा मध्य प्रदेश राज्य देतं। याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी काय केलं होतं, MPSC ने प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 2024 चा कालिदास सन्मान कोणाला मिळालाय? तर पंडित उदय भवाळकर यांना मिळालाय। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या ठिकाणी लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर, FIH हॉकी स्टार पुरस्कार 2024 संदर्भात अयोग्य जोडी ओळखा। आता इथं अयोग्य जोडी म्हणजे कोणती जोडी ओळखायची आपल्याला? तर चूक असणारी किंवा चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे। आणि कशाच्या संदर्भात? FIH हॉकी स्टार पुरस्कार 2024 संदर्भात। ठीक आहे, मग बघूया पहिली जोडी काय दिली, सर्वोत्तम पुरुष खेळाडू हरमनप्रीत सिंग, त्याच्यानंतर सर्वोत्तम महिला खेळाडू इब्बी जॉन्सन आणि सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक PR श्रीजेश, त्याच्यानंतर सर्वोत्तम महिला गोलरक्षक झो डायना। मग यापैकी चुकीची जोडी किंवा अयोग्य जोडी कोणती आहे? तर चौथी जोडी अयोग्य आहे। मग आता तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय, FIH हॉकी स्टार पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर या ठिकाणी तो हरमनप्रीत सिंग ठरला आहे। आणि हा कोणत्या देशाचा आहे? भारताचा आहे। म्हणून हा काय इथं जास्त महत्त्वाचा आहे, तोंड पाठच ठेवा लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वोत्तम महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर इब्बी जॉन्सन ठरली आहे। ही कोणत्या देशाची आहे? नेदरलँडची आहे। त्याच्यानंतर बघा सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक विचारले, मग सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक कोण ठरला आहे? तर तो PR श्रीजेश ठरला आहे। आणि हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? हा सुद्धा भारताचा आहे। म्हणून हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, हे बाकीचे दोन तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालेल, पण सर्वोत्तम पुरुष खेळाडू हरमनप्रीत सिंग भारताचा आहे। त्याच्यानंतर सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक PR श्रीजेश हा सुद्धा भारताचा आहे। म्हणून हे दोन काय करायचे तुम्हाला, तोंड पाठच ठेवायचे आहेत। का? तर ते परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। त्याच्यानंतर सर्वोत्तम महिला गोलरक्षक कोण आहे? तर ही झो डायजस नसून कोण आहे? AGO आहे। कुठल्या देशाची आहे? चीनची। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया 4 नंबर, पुढीलपैकी कोणाला तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? मग तिसरा रोहिणी नय्यर हा पुरस्कार कोणाला मिळालाय? तर हा अनिल प्रधान यांना मिळालेला हा पुरस्कार आहे। खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे। रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळालाय? अनिल प्रधान यांना मिळालाय। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5 नंबरचा, योग्य विधान किंवा विधाने ओळखा। आता योग्य विधान किंवा विधाने आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेत। मग बघूया, 2024 चा पुरुष बॅलन डी ऑर पुरस्कार लिओनाल मेस्सीला मिळाला। दुसरं काय दिलंय,
2024चा महिला बॅलन डी'ओर पुरस्कार एताना बोनतमिताला मिळाला? मग यापैकी पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. मग आपल्याला इथं कोणतं विधान ओळखायला सांगितलंय? योग्य विधान म्हणजे बरोबर असलेलं विधान. मग आपलं उत्तर काय येईल? फक्त ब योग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं बाबा की 2024चा महिला बॅलन डी'ओर पुरस्कार कोणाला मिळाला? तर एताना बोनमतीला याला मिळाला आहे. त्याच्यानंतर 2024चा पुरुष बॅलन डी'ओर पुरस्कार कोणाला मिळाला हे पण तुम्हाला विचारू शकतात. मग हा पुरस्कार कोणाला मिळालाय? रोड्रिगो हर्नांडेज, यालाच काय म्हटलं जातं? रोड्री म्हटलं जातं. ठीक आहे. रोड्री लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. आणि हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर हा स्पेनचा खेळाडू आहे. याला काय मिळालाय? बॅलन डी'ओर पुरस्कार मिळालाय 2024चा. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे हा बॅलन डी'ओर पुरस्कार. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणजे जगातील क्रीडा क्षेत्रामधला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता आपल्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला जर ज्याने कोणी महिला व बालविकाचा पेपर दिला असेल त्याला विचारा. आपली टेस्ट सिरीज असतील किंवा आपल्या नोट्स असतील, याच्यामधून जसेच्या तसे प्रश्न महिला व बालविकासला आले होते. त्याच्यानंतर आजची जी अंगणवाडी पर्यवेक्षकाची शिफ्ट झाली त्याला सुद्धा आपण घेतलेले प्रश्न जशाच्या तसे आले होते. ठीक आहे. मग एवढी इम्पॉर्टंट, एवढी महत्त्वपूर्ण आपली ही काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असतं? तर या ठिकाणी आपण TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असते. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो? तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. ह्या सुद्धा काय इम्पॉर्टंट असणार आहेत? तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे? तर या ठिकाणी TCSच परीक्षा घेणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं? सगळ्यात आधी TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या या 10 टेस्ट सोबत तुम्हाला काय करतो? फ्रीमध्येच तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा तुम्हाला या ठिकाणी नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग मित्रांनो, तुम्ही जर एवढ्या आपण दिलेल्या एवढ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुम्हाला हवं ती पोस्ट हव्या त्या ठिकाणी मिळणार, 100% मिळणार. ठीक आहे. म्हणजे तुमचं 100% या ठिकाणी काय होणार? सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. मग एवढ्या सगळ्या मटेरियलची आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 250 रुपये आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटेल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे. याच्यावरती काय करायचं? 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला मला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल, इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि कशा पद्धतीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल? तर ते व्हॉट्सॲपवरती तुम्हाला PDFच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय विचारले बघा? कोणाला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्व्हेन्शन ऑफ नेचरच्या स्पीसीज फॉर सर्व्हायकल कमिशनद्वारे द हॅरी मेसेल अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. मग द हॅरी मेसेल अवॉर्ड कोणाला मिळाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हा अवॉर्ड किंवा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बिभव कुमार तालुकादार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. नाव लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 7 नंबर. अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या बँकेला 2024 साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून मान्यता दिली आहे? मग भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून कोणत्या बँकेला मान्यता दिली आहे? तर SBI ला मान्यता दिली आहे. कोणी?
तर अमेरिकेमधल्या ग्लोबल फायनान्स मॅगझिनने. ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. पुढीलपैकी कोणत्या देशाने श्री रविशंकर यांना नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? आता काय विचारले आपल्याला की बाबा श्री रविशंकर यांना कोणत्या देशाने आपला नागरी पुरस्कार दिला आहे, तर त्यांना कोणत्या देशाचा नागरी सन्मान मिळाला आहे? तर फिजी या देशाचा. ठीक आहे, लक्षात ठेवा, असे आंतरराष्ट्रीय पुरस्कार काय केले जात आहेत, परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न बघूया 9 नंबर. कोणत्या संघटनेने 2024चा विचार स्वातंत्र्यासाठीचा सखारोह पुरस्कार मारिया कोरियाना मचाडो आणि एडमंड गोंजालेन उरुतिया यांना जाहीर केला आहे? मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सखारोह पुरस्कार कोणती संघटना देते किंवा कोणती संस्था देते? तर या ठिकाणी युरोपीय संसदेद्वारे काय केला जातो, सखारोह पुरस्कार दिला जातो. आणि हा कशासाठी पुरस्कार असतो? तर विचार स्वातंत्र्यासाठीचा पुरस्कार आहे, महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. पुढीलपैकी कोणाला कॉमनवेल्थ इयर ऑफ युथ चॅम्पियन म्हणून मानसिक आरोग्याच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामासाठी महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे? मग महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो या ठिकाणी दारासिंग खुराना यांना मिळालेला आहे. कशासाठी मिळाला आहे? तर मानसिक आरोग्याच्या समस्याबाबत त्यांनी काय केली होती, जनजागृती केली होती किंवा जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या कामासाठी त्यांना महात्मा गांधी नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 11 नंबर. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचे नाव बदलून डॅश केले आहे? मग या ठिकाणी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचं नवीन नामांतरण कसं केलं आहे? तर या ठिकाणी अर्जुन जीवनगौरव पुरस्कार असं या पुरस्काराचं नामांतरण केलेलं आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्याचं पहिलं नाव काय होतं, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार होतं, त्याचं आता नवीन नाव काय केलंय, अर्जुन जीवनगौरव पुरस्कार केले. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 12 नंबर. कोणाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साऊथ एशिया टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्ये फीचर फिल्म कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे? मग या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग तो कोणाला मिळाला आहे? तर तो बोमन इराणी याला या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 आहे. मध्य प्रदेश सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणाला राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार प्रदान केला आहे? मग राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं आपल्याला विचारलंय. कधीचा पुरस्कार? 2024चा. तर तो कोणाला मिळालाय? राजकुमार हिरानी यांना 2024चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार मिळालेला आहे. आणि राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणत्या राज्यातर्फे देण्यात येतो हा प्रश्न सुद्धा विचारू शकतात. मग लक्षात ठेवायचं, मध्य प्रदेश राज्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. मध्य प्रदेशच्या तुम्हाला 3 पुरस्कारावरती प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्कार, त्याच्यानंतर कालिदास सन्मान आणि हा राष्ट्रीय किशोर पुरस्कार. ठीक आहे, तिन्ही पुरस्कारावरती याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला हे तिन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशातील सिद्दी अब्दुल्लाह सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोल युनिव्हर्सिटीने राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? मग कोणत्या देशामधल्या युनिव्हर्सिटीने त्यांना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे? तर अल्जेरिया देशामधल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरिया येथील विद्यापीठाने कोणत्या शास्त्रामधील मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे? मग कोणत्या शास्त्रामधली दिली? तर राज्यशास्त्रातील त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 15 नंबर. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक पटकावले होते? मग या ठिकाणी 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचं पारितोषिक पटकावलं होतं? तर ते ओडिशा राज्याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 16 नंबर. चांद्रयान 3च्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणाला आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाचा प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार मिळाला आहे? मग काय विचारले या ठिकाणी, कोणाला जागतिक अंतराळ पुरस्कार मिळालेला आहे? तर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? एस सोमनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि यांना एस सोमनाथ यांना हा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे?
तर चांद्रयान 3च्या यशासाठी त्यांना हा चांद्रयान 3च्या कार्यासाठी त्यांना हा प्रतिष्ठित असा जागतिक अंतराळ पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे 17 नंबर। 16 ऑक्टोबर 2024 रोजी सी.डी. देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मग सी.डी. देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो या सी.डी. देशमुख यांच्यावरती सुद्धा। हे सी.डी. देशमुख कोण होते? तर आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते, ठीक आहे, लक्षात ठेवायचं। आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर काय येईल? सी.डी. देशमुख हे काय होते? आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते। मग त्यांच्या नावाने जो राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो तो हा कोणाला मिळालाय? तर हा ज्ञानेश्वर मुळे यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे 18 नंबर। पुढीलपैकी कोणत्या संशोधनाला 2024च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? मग आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की कोणत्या संशोधनासाठी 2024चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? मग हा कशासाठी मिळाला आहे? तर संस्था कशा तयार होतात आणि समृद्धीवर कसा परिणाम होतो याचा जो अभ्यास केला, ह्या अभ्यासासाठी किंवा या संशोधनासाठी काय केलंय? 2024चा अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहू 19 नंबर। काय विचारले बघा? 2024च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही असं आपल्याला विचारलंय। मग बघूया, डॅरॉन एमोग्लू, सायमन जॉन्सन, क्लॉडिया गोल्डिन आणि जेम्स रॉबिन्सन। तर यापैकी क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळालेला नाही। मग लक्षात असू द्या, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार किती व्यक्तीला मिळाला आहे 2024चा? 3 व्यक्तीला मिळाला आहे। कोण कोण आहेत ते बघा, डॅरॉन एमोग्लू आहे, त्याच्यानंतर सायमन जॉन्सन आहे आणि जेम्स रॉबिन्सन आहे, ठीक आहे। या तिघांना काय मिळालाय? अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया 20 नंबर। काय विचारलंय? कोणत्या देशातील इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलिसने अधिकारी प्रीतपाल कौर यांची 2024 IACP 40 म्हणजे 40 पुरस्कारासाठी निवड केली आहे? मग हा पुरस्कार कोणत्या संस्थेकडून, देशातील संस्थेकडून देण्यात येतो? तर अमेरिका या देशामधील संस्थेतून देण्यात येतो। आणि कोणाला मिळालाय? तर तो प्रीतपाल कौर यांना मिळाला आहे। महत्वाचा आहे, लक्षात असू द्या, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे 21 नंबर। 7 ऑक्टोबर 2024 रोजी कोणाला आशिया HRD जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? मग आशिया HRD जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो MK स्टॅलिन यांना प्रदान करण्यात आलाय। कधी? 7 ऑक्टोबर 2024 ला, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूया 22 नंबर। 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झालाय? आता काय विचारलंय या ठिकाणी आपल्याला की 2024चा जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे हा कोणत्या संस्थेला जाहीर झाला असं आपल्याला विचारलंय। मग हा कोणाला मिळालाय? निहॉन हिदानक्यो ही जी संस्था आहे या संस्थेला काय झालंय? हा 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे। या संस्थेबद्दल अजून एक आपण प्रश्न घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याच्यावरती डिटेल्समध्ये माहिती मिळेल याच्यासाठी, ठीक आहे। निहान हिदानक्यो संदर्भात अयोग्य विधान ओळखा। आता अयोग्य म्हणजे कसं विधान ओळखायचं आपल्याला? तर चूक असणारं विधान ओळखायचंय। मग बघूया पहिलं विधान काय आहे? संस्थेला 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, विधान बरोबर आहे। आता मागच्या प्रश्नातच आपण पाहिलं की निहान हिदानको ही जी संस्था आहे हिला काय झालाय? 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे। दुसरं विधान बघू, 10 ऑगस्ट 1956 रोजी या संस्थेची स्थापना झाली, हे विधान सुद्धा बरोबर आहे। ही जी संस्था आहे हिची स्थापना कधी झाली? 1956 ला झाली आहे। तिसरं विधान बघूया, टोकियो जपान येथे संस्थेचं मुख्यालय आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय असेल? तर यापैकी नाही हे आपलं उत्तर असेल, कारण आपल्याला दिलेले तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहे। आणि आपल्याला काय विचारलं होतं? अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान विचारलं होतं, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा। 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका हान कांग कोणत्या देशाच्या आहेत? आता काय विचारलंय? 2024चा ज्यांना साहित्याचा नोबेल मिळालाय अशा लेखिका हान कांग ह्या कोणत्या देशाच्या आहेत असं आपल्याला विचारलंय। मग ह्या कोणत्या देशाच्या आहेत? तर या दक्षिण कोरियाच्या आहेत। आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो
की 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? मग तो कोणाला मिळाला आहे? तर हान कांग यांना मिळाला आहे. त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या दक्षिण कोरिया देशाच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 25 नंबर. महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योग रत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? मग महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योग रत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार कोणत्या सरकारतर्फे देण्यात येतो असं सुद्धा विचारू शकतात. मग हा कोणत्या सरकारतर्फे देण्यात येतो? तर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे 26 नंबर. प्रथिनांची त्रिमितीय रचना उलगडणाऱ्या तसेच नव्या प्रकारांची प्रथिने विकसित करणाऱ्या संशोधनाला 2024च्या कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित केलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर या ठिकाणी रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. कशाला? कोणत्या संशोधनाला मिळाला आहे? तर प्रथिनांची त्रिमितीय रचना उलगडणाऱ्या तसेच नव्या प्रकारची प्रथिने विकसित करणाऱ्या संशोधनाला 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न 27 नंबर आहे. पुढीलपैकी कोणाला 2024चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तुम्हाला माहिती आहे पुरस्कारामधील सगळ्यात जागतिक स्तरावर सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार कोणता असतो? नोबेल पुरस्कार असतो, ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. मग भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारलंय. मग प्राध्यापक जॉन हॉपफिल्ड आणि प्राध्यापक जेफ्री हिंटन, मग या दोघांना सुद्धा काय झालेलं आहे? हा पुरस्कार मिळाला आहे. मग आपलं उत्तर काय येईल? वरीलपैकी दोन्ही हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचंय 2024 मधला भौतिकशास्त्रामधला जो नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला आहे? तर प्राध्यापक जॉन हॉपफिल्ड आणि प्राध्यापक जेफ्री हिंटन या दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा पुरस्कार आहे 28 नंबर. विष्णुदास भावे गौरव पदकासंदर्भात अयोग्य विधान ओळखा. आता इथं अयोग्य म्हणजे पुन्हा कोणतं विधान ओळखायचं आपल्याला? तर चूक असणारं विधान ओळखायचं आहे. कशा संदर्भात? विष्णुदास भावे गौरव पदक संदर्भात. ठीक आहे. मग पहिलं विधान बघूया. 2024चा पुरस्कार सुहासिनी जोशी यांना प्रदान करण्यात आला किंवा यांना जाहीर झाला. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. दुसरं बघूया. गौरव पदक 25,000 रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं वाक्य बघूया. 1959 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. हे सुद्धा बरोबर आहे. हा पुरस्कार कधीपासून देण्यात येतो? तर 1959 पासून. मग चौथं वाक्य आपलं काय असणार आहे? चूक असणार आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. मग बघूया चौथं वाक्य काय आहे. नाशिकच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. मग हे विधान चुकीचं आहे. मग कुठं चुकीचं आहे? तर या नाशिकच्या ऐवजी इथं काय पाहिजे? सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विकास मंदिर समितीतर्फे काय केला जातो? विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 29 नंबरचा. व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना कोणत्या शोधासाठी 2024चे वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले? मग 2024चे जे नोबेल पारितोषिक आहे हे कोणत्या संशोधनासाठी मिळालंय? तर मायक्रो आरएनएचा शोध याच्यासाठी मिळालाय. आणि कोणाला मिळालंय? तर व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना मिळालंय. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 30 नंबर. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते कोणाला 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला? मग या ठिकाणी 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार कोणाला मिळालाय? तर तो राजश्री बिर्ला यांना मिळालाय. आणि कोणाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय? तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ठीक आहे. पुढचा आपला 31 नंबर आणि शेवटचा प्रश्न. चंद्रयान 3च्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणाला आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाच्या प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आलाय? मग हा कोणाला जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आलाय याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो.